आपण याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय त्याच्यामधून काही वचन बघूया. मी आपल्यासाठी ते वचन वाचतो. 12 वंशातील पांगलेल्या लोकास देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाचे पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेला व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विविधेचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काय मिळेल असे त्याने समजू नये. आपण इथे 1 ते 8 वचन वाचलेले आहेत. बऱ्याच वेळा आपण अभ्यासामध्ये मननामध्ये हे वचन आपल्याला आले असतील, तरी पण याच्याद्वारे आपल्याला प्रभू काय वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण ते स्वीकार करून पुढे जाण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांना सहायताने मदत करू. इथं जो याकोब आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ, इथे तो नाना प्रकारच्या परीक्षांना जे पण तोंड देतो त्याबद्दल आपल्याला तो धीर देत आहे, आणि तो सांगतो की तुम्ही त्याच्यातच आनंदच माना. या गोष्टी घडत असताना तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक परीक्षांना है ना, या गोष्टीमध्ये तुम्ही धीर देत है ना आपले कार्य पूर्ण करत जा. आता 4थ्या वचनापर्यंत झाल्यानंतर अचानक 5व्या वचनामध्ये तो असं सांगत आहे की जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. आता हे 5व्या वचनामध्ये अचानक तो काही ज्ञानाचा बद्दल गोष्टी सांगत आहे. ज्ञान म्हणजे आपण असं बघतो की आपल्याला वाटेल की ते काही शालेय शिक्षणाप्रकारे अभ्यासक्रम असेल, किंवा शालेय शिक्षणाप्रकारे मुलांना जे तयार केलं जातं सर्वांना त्याच्याबद्दल माहिती असते, तर ते ज्ञान नव्हे. शालेय शिक्षणामध्ये लहानपणापासून मुलांना बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. पण आपण बघतो की असं जर शिकवलं गेलं असतं चांगलं, तर जगामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडल्या असतात. पण जगामध्ये कुठल्याच आपण बघतो बऱ्याच वेळेस की सर्व काही चांगलं घडत नाही. तर हे ते शिक्षण नव्हे, हे ते शिक्षण नव्हे. इथं ज्ञान म्हणजे जे सांगितलेलं आहे, ज्ञान हे मोरालिटी, नैतिकतेबद्दल सांगितलेलं आहे. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही गोष्टी आपण बघतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दाखल्याच्या द्वारे सांगत आहे, तेव्हा मत्तईचं जे शुभवर्तमान आहे त्याच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला कळेल की या ज्ञानाबद्दल या गोष्टी आपण थोड्याफार विचार करायचा प्रयत्न करूया. आता जेव्हा 7व्या अध्यायामध्ये आपण येतो तेव्हा तिथे 24 वचनापासून काही वचनं वाचूया, त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करता येईल. 24 वचनापासून असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त सांगत, यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. इथे आपण असं बघतो की जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे ज्ञान आपण म्हणतो, तिथं असं म्हटलेलं आहे की आपण जे काही वचन है ना आपले, तिथं असं लिहिलेलं आहे की जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, म्हणजेच आपण जे काय ऐकतो, जे वचन आपण ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, तसं ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इथं प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदर उदाहरण दिलेलं आहे
जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन ऐकतो, ते दिलेलं त्याचं ज्ञान आहे, ते बरे वाईटाचं ज्ञान आहे, त्याच्यामध्ये नैतिकता आहे, पवित्रता आहे, ते सर्व ऐकून जो व्यक्ती आपल्या जीवनाचा प्रवास करतो, येणाऱ्या ज्या परीक्षा असतात, या मोठ्या मोठ्या जे संकट असतात, क्लेश असतात, त्याच्यामध्ये जो व्यक्ती अशा प्रकारे ज्ञानाने, देवाच्या ज्ञानाने पुढे जातो, तिथं असं लिहिलेलं आहे की, इथेच असं लिहिलेलं आहे की तो व्यक्ती कसा आहे, त्यांनी जे आपलं घर आहे खडकावर बांधल्यासारखं आहे, आणि जो व्यक्ती वाळूवर आपलं घर बांधतो, म्हणजे जो ज्ञानामध्ये चालत नाही, जो प्रभूच्या वचनामध्ये चालत नाही, जे ज्ञान देवाकडे मागायचं आहे, त्या ज्ञानाने चालत नाही, नैतिकतेने चालत नाही, पवित्रतेमध्ये चालत नाही, तर तो एक मूर्ख मनुष्यासारखा ठरलेला इथं आपण असं बघतो. जर अजून आपल्याला ह्या गोष्टी पुढे बघायच्या असतील, तर आपण असं बघू शकतो, पहिले राजाचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी बघू शकतो. जर नैतिकता आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या ज्या गोष्टी ह्या मत्तईच्या सुसमाचारमध्ये, शुभवर्तमानमध्ये सांगितलेल्या, त्याच्यामध्ये अजून आपण उदाहरण बघू शकतो. अशा प्रकारचे जे ट्रायल्स येतात, ज्या परीक्षा येतात, जे संकट आपल्यावर येतात, त्याचं उदाहरण आपण जुन्या करारामध्ये पण आपण बघू शकतो, है ना? जेव्हा अशा प्रकारचे संकट येतात, तेव्हा जुन्या करारामध्ये आपण उदाहरण हिजकियाच्या द्वारे पण आपण बघू शकतो. त्याच्याकडे पण जेव्हा अशा प्रकारचं मोठं संकट आलं, क्लेश आलं, तेव्हा त्याला ज्या ज्ञानाने तो पुढे गेला, त्यांनी त्याला कळालं की मी ह्या संकटामध्ये सामोरं जाण्यासाठी मला फक्त एकच गोष्ट केली पाहिजे. तो प्रभूकडे गेला आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं की असं असं माझ्यावर संकट आलेलं आहे. त्यांनी बरं वाईट काय आहे ते ओळखलं आणि तो पुढे गेला. देवाला त्यांनी ते सांगितलं. नंतर एवढं मोठं आलेलं संकट आपण बघतो, त्या संकटावर देवाने त्याची मदत केली आणि एका रात्रीत 1,85,000 शत्रू होते, तिथे आपण बघतो त्यांचा नाश झालेला आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, आपण जेव्हा पहिलं राजाचं पुस्तक मध्ये येतो, त्याचा 3वा अध्यायामध्ये येतो, त्याच्यामध्ये आपण थोडंफार अजून काही गोष्टी बघू शकतो. तरी ज्ञान काय, वाय वी हॅव टू आस्क दिस विजडम, आम्हाला हे ज्ञान का मागायला सांगितलंय त्यांनी, तिथं असं आपण बघतो 3रा अध्यायामध्ये, पहिले राजाचं पुस्तक त्याच्या 3रा अध्यायामध्ये, आणि त्याच्या आपण वचनामध्ये जर बघितलं 5व्या वचनापासून, तिथे शलोमोन राजाबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. शलोमोन 6व्या वचनापासून आपण बघतो, किंवा 5व्या वचनापासून, गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलोमोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शलोमोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याचवर तुझी मोठी दया असेल. तो तुझ्यासमोर तुझशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्या प्रीतीत दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसाव्याची त्याला तू पुत्र दिला. वस्तुस्थिती अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चाल चलवणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. पहिली गोष्ट आपण असं बघतो की जे ज्ञान आहे, जे ज्ञान आपल्याला मिळतं, त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की आपली चाल चलवणूक कशी असली पाहिजे. हाऊ डू वी वॉक, आपण प्रभूमध्ये आणि ह्या येणाऱ्या संकटात, क्लेशमध्ये राहत असताना आपली चालचणूक कशी असली पाहिजे. इथे ही गोष्ट आपण, शलोमोन जो आहे तो देवाला बघा कशी विचारतो, कशी मागतो. पुढे अजून एक बघूया, तिथं असं लिहिलंय, तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय कराव्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटांचा विवेक करता येईल. बऱ्या वाईटांचा विवेक करता, इथे 2 गोष्टी ज्या परमेश्वराच्या हृदयाला भिडल्या, त्या म्हणजे शलोमोन राजाने सांगितलं की मला चाल चलवणूक कशी करावी, आणि दुसरी गोष्ट मला बऱ्या वाईटांचा विवेक कसा करता यावा, या गोष्टी त्यांनी मागितल्या. प्रियानो, इथं आपण बघतो की त्यांनी कुठल्याही जगिक गोष्टी मागितलेल्या आपण इथं बघत नाही.
इथून त्यांनी ते ज्ञानाच्या दोन गोष्टी जे त्यांनी मागितल्या त्या म्हणजे चाल चलवणूक. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण बघतो की अशा प्रकारे देवाच्या वचनाच्या अनुसार जेव्हा आपण चालत असतो, त्याच्या ती जी नैतिकता आहे, जे पावित्र्य आहे, जे देवाने आपल्याला त्याच्या वचनानुसार चालण्यास सांगितलेलं आहे, जेव्हा आपण तशा प्रकारचा प्रवास करतो तेव्हा आपल्यावर असं इथं बघितलेलं आहे की जसं शल्मोनावर देव संतुष्ट झाला. सलमोनाला त्यांनी सांगितलं, अरे शल्मोना हा वर मागितला म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. आपण जेव्हा अशा प्रकारच्या देवाने दिलेल्या ज्ञानाच्या गोष्टी घेऊन पुढे जातो तेव्हा आपल्याला देव आपल्यावर संतोष असतो देवाचा आपल्याला. आणि आपल्यावर जसं याकोब म्हणतो की तुमच्यावर प्रकारच्या नाना प्रकारच्या परीक्षा येतील, सगळ्या गोष्टी येतील, पण त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी त्या गोष्टी रोजच्या आहेत आपल्या जीवनामध्ये. ह्या रोज गोष्टी रोजच्या प्रति तासाच्या प्रति सेकंदामध्ये आपल्यामध्ये येणार असे संकट आहेत, क्लेश आहेत, अशा परीक्षा येत राहतात. पण ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काय ज्ञान आहे हे ज्ञान हेच आहे की आमची जी चाल चलवणूक जशी आहे ती आम्हाला समजली पाहिजे. आमची जी विवेक बुद्धी आहे, बऱ्या वाईटाचा विवेक करता यावा, ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. जसं त्या व्यक्तीने आपलं घर एकाने वाळूवर बांधलं, एकाने खडकावर बांधलं. जेव्हा आपण या जगात आपण प्रवास करत होतो, प्रभू येशू ख्रिस्ताची योजना ह्या याकोबाच्या पत्रीच्या सुरुवातीपासून हीच आपल्याला बघायला मिळते की देवाला त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे आपल्याला बनवायचं आहे. ही त्याची योजना आहे आणि ही त्याची योजना पूर्ण करत असताना, चालत असताना आपण ह्या ज्ञानाची गोष्ट जी आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे. इथे परमेश्वर आपण बघतो की अशा प्रकारची जी गोष्ट आपण मागतो त्याच्यावर त्याला खूप संतोष होतो. आपण जगातल्या बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी मागत असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझा असं झालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे आणि मी जगात कसं असलं पाहिजे. म्हणजे आपण जगिक गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये आपण रमून जातो आणि आपल्याला त्या पाहिजे असतात. पण याकोब इथे सांगतो की तुम्ही जेव्हा जीवन जगत असताना तुम्ही अशा प्रकारे ज्ञानाच्या गोष्टी मागितल्या पाहिजे. डॅनियलच्या जीवनामध्ये आपण बघतो त्याच्यासारखी मोठी परीक्षा कुणावर आली असेल. सिंहाच्या गुफेमध्ये त्याला टाकलं, पण त्याची चाल चलवणूक, त्याची जी विवेक, त्याला जे देवाने दिलेलं होतं ते सर्व व्यवस्था असताना देवाने त्याच्यावर आलेले संकट, क्लेश, परीक्षा त्याच्यातनं पण देवाने त्याला बाहेर काढलं. मग आपल्याला याकोब अशा प्रकारच्या गोष्टी इथे सांगायचा प्रयत्न करत होतो. आणि हीच गोष्ट शल्मोन जो राजा आहे, तो शल्मोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला स्पष्टपणे या गोष्टी सांगत आहे. जेव्हा आपण नीतिसूत्राच्या पुस्तक मध्ये येतो, त्या नीतिसूत्राच्या पुस्तकमध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण येतो तेव्हा तिथं शल्मोन राजा काय लिहितो बघा. इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शल्मोन याची नीतिसूत्रे ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी, बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे, सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म, नीती व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावे, भोळ्यास चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणक्षपण प्राप्त करून घ्यावे, ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा, बोधवचने व दुष्टांत, ज्ञानी लोकांच्या युक्ती व गुढ वचने समजावी, यासाठीही आहेत. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. प्रियानो, आपल्याला याकोब हे सांगायचा प्रयत्न करत आहे की आपल्याकडे जर अशा प्रकारे परीक्षेला, संकटाला समोर जायचं आहे तर देवाकडे आपण अशा प्रकारचं ज्ञान मागून घेणं गरजेचं आहे. अज्ञान काय आहे हे आपण शल्मोनाच्या ह्या पहिला जो राजाचं पुस्तक त्याच्या 3रा अध्यायामध्ये बघितलं. नीतिसूत्रामध्ये पण आपण ह्या गोष्टी बघितल्या. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये पण आपण ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या. म्हणून आपल्याला अशा प्रकारे ज्ञानात वाढत जाणं गरजेचं आहे. ज्ञानात जाणं गरजेचं आहे. आणि पुढे आपण असं बघतो तर हे तो म्हणतो हे मागावं. याकोबाच्या पुस्तकमध्ये म्हणतो तो मागावं, पण कसं मागावं है ना.
हे ज्ञान जे आहे तिथं 5व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे. देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल. आपण बघतो की आपण जेव्हा जगात जगत असताना बराच वेळा आपली मागण्याची पद्धत जी आहे किंवा जगिक गोष्टीमध्ये आपण कुठे गेलो, कुठे कुणाच्या घरी गेलो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो किंवा चहा पाणी घ्यायचं म्हटलं तर आपण जी बोलण्याची जी पद्धत असते, एखादा वेटर असेल तिथं, तर बोलण्याची पद्धत आपली पण कशी असते, ये जा हडतुरे, तसं पण आपण प्रकार कसं पण आपण बघायचा बोलायचा प्रयत्न करतो किंवा बोलतो. पण जगी जग याच्यामध्ये जी सवय आपल्याला झाली असते, तर जेव्हा आपण प्रभूकडे मागायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण फार साध्याप्रमाणे आणि व्यवस्थितपणे प्रभूकडे मागणं गरजेचं आहे. ती सिम्प्लिसिटी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित रीतीने आपण कुठली पण गोष्ट देवाकडे मागण्याची गरज आहे. सिन्सिअर हार्ट, आमचं प्रामाणिकपणे हृदयाने मागण्याची गरज आहे. उढाव पुत्राची जेव्हा आपण गोष्ट वाचतो, दाखला वाचतो, त्याच्यामध्ये कसा तो आपल्या वडिलांना मागतो, माझी प्रॉपर्टी मला मिळायला पाहिजे, माझी प्रॉपर्टी मला द्या. बऱ्याच वेळा आम्ही देवाकडे ज्या गोष्टी मागायच्या आहेत त्या व्यवस्थितपणे, विश्वासाने, प्रामाणिकपणे, साधेपणाने या गोष्टी मागणं गरजेचं आहे. आमच्या मागण्याच्या मध्ये बऱ्याच वेळा विसंगती असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही बघतो की आपल्या मागण्या जे काही आपण देवाला मागतो, देवाला आपण म्हणतो की प्रार्थनामध्ये आपण म्हणतो, देवा मला पवित्रता दे, माझ्यामध्ये पवित्रता असून दे, मला ज्ञान दे. आता जेव्हा आपण पवित्रता ही मागतो, ही प्रार्थनेमध्ये मागतो, पण जेव्हा वास्तविक आपण जेव्हा जीवनामध्ये जगायचा प्रयत्न करतो, जेव्हा माणसांमध्ये जायचा प्रयत्न करतो, जेव्हा रोजच्या प्रती आपलं जेव्हा जीवन असतं, तेव्हा आपण जे मागितलेल्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे चालायचा प्रयत्न करतो का? सो जेव्हा आम्ही जे गोष्टी प्रार्थनामध्ये मागतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा विसंगती असते. आम्ही मागतोय आणि करतोय. आम्ही देवाकडे मोरॅलिटी, नैतिकतासाठी प्रार्थना करतो, देवा मी नैतिक असलं पाहिजे, कुठली गोष्ट करत असताना मी नैतिकतेने चाललं पाहिजे. पण जेव्हा आपण ही प्रार्थना सकाळी करतो किंवा दुपारी करतो किंवा रात्री करतो, हे प्रार्थना करत असताना आपण जेव्हा जगात जगत असतो तेव्हा आपण त्या प्रकारे नैतिकताने जगतो का, चालतो का? ज्ञान हे आपल्याला त्याची आपली चालचलणूक आणि आपण कशा प्रकारे बरं वाईट असलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे ते आपल्याला शिकवतं. आपण मागतोय आणि करतोय. तिसरी गोष्ट, आपण जेव्हा देवाकडे मागतो की देव मी एक साक्षीरूपी जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी रोज एक साक्ष ठेवून जगले पाहिजे. आपण सकाळी प्रार्थना करतो, मनन करतो, प्रार्थनेमध्ये ते आठवण करतो, वचन जे ऐकतो त्या वचनाप्रमाणे बंधूंनी जे सांगितलंय फार चांगलं सांगितलेलं आहे आणि असे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण चालचलूक चांगली असली पाहिजे, साक्ष चांगली असली पाहिजे आणि आपण प्रार्थनेमध्ये ती आठवण ठेवतो आणि आपण दिवस चालू करतो. पण जेव्हा सकाळपासून आपण जो दिवस चालू करतो आणि रात्री जेव्हा आपण झोपायला जातो त्या दिवसभरामध्ये आपण कसं वागलो, कसं चाललो, आपल्याला ज्या ज्ञानाच्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत त्याप्रमाणे चाललो का नाही, हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण मागतो, इथं तेव्हा सांगतो की देवाजवळ तुम्ही मागावे, देवाजवळ तुम्ही ज्ञान मागावे. पण कसे मागावे? आपण देवाकडे जेव्हा ज्ञान मागतो तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फार विश्वासाने आपण एकदम साधेपणाने, व्यवस्थितपणे, आदर देऊन, सन्मान देऊन या गोष्टी जशा शलमोन राजाने मागितल्या, आपल्या वडिलांबद्दल त्यांनी तिथे पहिले सांगितलं, माझा वडील किती धार्मिकतेने चालला, किती सरळतेने चालला, सगळ्या गोष्टी प्रभू तो आपल्याबरोबर राहून त्यांनी केल्या आणि मी तर एक त्याचा मुलगा आहे ज्याची गादी पुढे चालवायची आहे, म्हणून माझा जन्म झाला म्हणा किंवा मी आता ह्या सिंहासनावर आहे, आता मला चालायचं आहे. पण मी माझ्या वडिलांची जी गोष्ट त्यांनी त्यांनी देवाला जवळ सांगितली आणि मला सांगितलं मला चालता येणार नाही, म्हणून मला तू काय कर, ह्या गोष्टी दे
ज्ञान दे मला, ते ज्ञान दे. आणि त्या ज्ञान घेतल्यानंतर आपण बघतो तो पुढे तसा चालू. तसं प्रियानो, अशा प्रकारे जेव्हा आपण हा म्हणतो, इथे याकोब म्हणतो की तुम्ही मागावे, आणि आपण हे ज्ञान मागितलं पाहिजे. आपण हे ज्ञान मागितलं पाहिजे. आणि प्रभू आपला इथं पुढे असं लिहिलेलं आहे की तो उदारपणे देणार. उदारपणे देणार. किती पण वेळा त्याच्याकडे जा, किती पण वेळा त्याच्याकडे, की प्रभू मला जमत नाही, प्रभू मला हे करता येत नाही, मी बराच वेळा पापात पडतो, मला चालता येत नाही, मला बऱ्या वाईटाचं ज्ञान मिळत नाही, त्या माणसाने खडकावर बांधलं तसं मला निर्णय घेता येत नाही, बऱ्याच वेळा मी वाळूवरच घर बांधतो आणि मी पडतो, मला कळत नाही, प्रभू मला हे ज्ञान दे. आपण 10 वेळा 100 वेळा जरी गेलं तर आपला प्रभू उदारपणे आपल्याला देण्यासाठी तयार आहे. आपण ते मागितलं पाहिजे. कसं मागितलं पाहिजे? तशाच प्रकारे आदराने, सन्मानाने, साधेपणाने मागितलं पाहिजे. आपण बघतो की एक उदाहरण घेऊन, मी आपल्याला वेळ झालेली आहे आता, मी आपल्याला त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो. प्रियानो, त्याच व्यक्ती जो जुना करारामध्ये हिजकियाबद्दल आपण सांगतो, त्या तळमळीने त्याने देवाकडे मागितलं, तशी तळमळ आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. जेव्हा यशाया त्याच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की आता परमेश्वराने सांगितलंय की तुझा समय पूर्ण झालेला आहे, तू आता आवरावर कर, आता तुझा मृत्यू निश्चित आहे. ज्या वेळेस त्यांनी आपल्या भिंतीकडे तोंड करून ज्या प्रकारे त्याने देवाकडे आपल्या हृदयाची तळमळ देवाकडे प्रकट केली, की देवा, त्याने सर्व सांगितलं, देवा मी हे केलं, मी ते केलं, ते केलं, ते केलं. ते जे हृदय प्रभू बरोबर जोडलं गेलं आणि त्यांनी जे मागितलं, तर देवाने त्याला त्याचा मृत्यूपासून लांब करून त्याला 15 वर्षाचं आयुष्य दिलं. तशा प्रकारचं ज्ञान, तशा प्रकारची विवेक बुद्धी, तशा प्रकारची चालचणूक प्रभू आणि ह्या गोष्टी मला मागण्याचं तशी समज दे. अशा प्रकारची प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. याकोब म्हणतो तुम्ही तसं मागा. आपल्याला तसं मागायचं आहे. आणि काय मागायचं आहे? जगाच्या गोष्टी नाही. आपल्याला कसं मागायचंय? आपल्याला ह्या गोष्टी मागायच्या आहेत की ज्याद्वारे आम्ही आमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये, संकटामध्ये, क्लेशामध्ये ते ओव्हरकम करण्यासाठी, विजय जीवन मिळवण्यासाठी आम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे. प्रियानो, प्रभू करो आपल्याला अशा प्रकारचं ज्ञान मिळो, आणि अशा प्रकारे प्रभूच्या ज्ञानामध्ये वाढत जाण्यासाठी प्रभू आपल्याला सर्वांना सहायता मदत करो.